नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शर्मा आपलं सरचं स्वागत करत आहे। आज दिनांक 28 ऑगस्ट 2024 वार बुधवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे का हे आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। तर चला तर पाहू की आज मार्केटमध्ये आपल्याला काय परिस्थिती पाहायला मिळते। टोमॅटोची क्वालिटीनुसार आपल्याला आज दरामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळते। एक नंबर टॉप क्वालिटीसाठी आपल्याला जास्तीत जास्त 16 रुपयेपर्यंत टोमॅटोसाठी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 6 ते 7 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर बोगीसाठी आपण 7.5 रुपये 8 रुपये 20 रुपये क्वालिटी पाहू शकता। तर लहान बोगीमध्ये आपल्याला 6 ते 7 रुपयापासून दर पाहायला मिळते। तर आवक आपल्याला भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहेत ते टोमॅटोसाठी कमी होताना पाहायला मिळतात। गाजरची क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 20 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। शेवग्याची क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 40 ते 50 रुपये एक नंबर टॉप क्वालिटीच्या शेवग्यासाठी दर पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून दर पाहायला मिळते। तर शेवग्यासाठी दरामध्ये स्थिरता बरेच दिवसापासून पाहायला मिळते। भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुग शेंगासाठी कमीत कमी 50 ते 55 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। रताळ्याची आपल्याला मार्केटमध्ये माती लागलेली रताळ्याची आवक पाहायला मिळते। तर रताळ्याचे भाव जे आहेत ते चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळत आहेत, परंतु रताळ्याच्या माती लागल्यामुळे दरामध्ये आपल्याला कमीत कमी 50 ते 60 रुपयापर्यंत रताळ्यासाठी दर पाहायला मिळतात। तर पूर्ण चिकट लागलेली रताळी मार्केटमध्ये आल्यामुळे थोडेसे दरामध्ये आपल्याला 10 ते 5 रुपयाचा फरक पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। शिमलाची क्वालिटी पाहू शकता। तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शिमलासाठी 20 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून शिमलामध्ये दर पाहायला मिळतात। आवकी आपल्याला भरपूर पाहायला मिळते। तर दर जे आहेत आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। हिरव्या मिरचीची क्वालिटी पाहू शकतात। लांब मिरची आपल्याला कडापा या जातीची मिरची पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 20 ते 30 रुपयापर्यंत या हिरव्या मिरचीसाठी दर पाहायला मिळतात। तर चवीला थोडीशी कमी तिखट असलेली हिरव्या मिरचीसाठी दर कमी पाहायला मिळतात। काकडीची आवक चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर काकडीच्या दरामध्ये मोठी तेजी आज पाहायला मिळते। तर 15 ते 18 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या काकडीसाठी दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता। तर दरामध्ये मोठी तेजी पाहायला मिळालेली आहे। आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये तेजी पाहायला मिळते। त्याचबरोबर हिरव्या काकडीसाठी देखील आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 18 ते 20 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या हिरव्या काकडीसाठी दर पाहायला मिळतात। तर चायना काकडीचे दर ही आपल्याला तेजीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेले पाहायला मिळतात। तर कमीत कमी 40 ते 45 रुपयापर्यंत चायना काकडीसाठी दर पाहायला मिळतात। आवक ही आपल्याला कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी तेजी पाहायला मिळते। पावट्याची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी आपल्याला 25 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। काळ्या घेवड्याची क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 40 ते 45 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीसाठी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 20 रुपयापासून दर पाहायला मिळतात। वाटाण्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी आज कमीत कमी 80 ते 90 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 60 रुपयापासून दर पाहायला मिळतात। बीन्सची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्स पाहायला मिळते। तर साधारणतः दर जे आहे ते बीन्ससाठी 40 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। तर आवक ही आपल्याला भरपूर आहे। त्याचबरोबर दरामध्ये बीन्ससाठी आज तेजी पाहायला मिळते। डांगरची क्वालिटी पाहायला मिळते। तर डांगरसाठी आपल्याला कमीत कमी आज दर जे आहे ते कमीत हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटी मोठ्या साईजमध्ये दर जे आहे ते 8 ते 10 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। तर दरामध्ये आपल्याला स्थिरता बरेच दिवसापासून डांगरसाठी पाहायला मिळते। पुणेरी गवारची क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 40 ते 50 रुपयापर्यंत चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या पुणेरी गवारसाठी दर पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः
30 रुपयापासून पुणेरी गवारसाठी दर पाहायला मिळते. आवक ही आपल्याला भरपूर पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला भेंडी पाहायला मिळते. तर भेंडीसाठी हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपये किलोपर्यंत भेंडीसाठी दर पाहायला मिळतात. आवक आपल्याला भरपूर प्रमाणात पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये थोडासा बदल आज पाहायला मिळतो आहे. वालगेवड्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी 25 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून दर पाहायला मिळते. आवक भरपूर आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात. फ्लावरची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. तर फ्लावरसाठी कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापर्यंत 1 नंबर टॉप क्वालिटीच्या फ्लावरसाठी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून फ्लावरसाठी दर पाहायला मिळालेले. तर आवक भरपूर आहे. त्याचबरोबर दरामध्ये आज मोठी तेजी पुन्हा एकदा फ्लावरसाठी झालेली पाहायला मिळते. कोबीची क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 7 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 रुपये किलोपर्यंत कोबीसाठी दर पाहायला मिळतात. दुधी भोपळ्याची मिडियम क्वालिटीमध्ये आपल्याला दुधी भोपळ्या पाहायला मिळते. तर कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 5 रुपयापासून दर पाहायला मिळतात. कारल्याची क्वालिटी पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 10 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत कारल्यासाठी दर पाहायला मिळतात. आवक ही भरपूर आहे. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. वांग्याची क्वालिटीनुसार आज दरामध्ये तेजी पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता 1 नंबर टॉप क्वालिटीचं वांगं पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपये किलोपासून दर पाहायला मिळतात. वांग्याच्या दरामध्ये आज तेजी झालेली पाहायला मिळते. काळ्या भरतांची वांग्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये वांगं पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार आपल्याला आज दर काय वांग्याला दर आज आहे 15-16 रुपये चांगल्या मालाचा आणि हलक्या मालाचा आहे 8-10 रुपये लेवल आहे. तर बरेच दिवसापासून वांग्याचे दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळते. रोज कमी आवकवर असतं. मग आवक कमी जास्त झाली की बाजार कमी जास्त होते. तर आणि जर कमी आवक आली की बाजार वाढते. तर आवक भरपूर आली की मंदी होते. आज कसं आहे वातावरण काय आज आहे? गिराईक शांत आहे. आवक बी कमीच आहे. पण कसं आहे आज गिराईक नाही आहे म्हणून थोडी मंदी झालेली आहे. आज गिराईक कमी आहे ना. काल दहीहंडीच्या ह्याच्यामुळं थोडं गिराईक कमी आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी पाहू शकता आज थोडेसे वातावरण पण आपल्याला शांत पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात. कवळ्या आल्याची क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 30 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्या आले पाहायला मिळतात. त्याचबरोबर मिडियम क्वालिटीमध्ये आल्यासाठी 50 ते 60 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. तर त्याचबरोबर 1 नंबर टॉप क्वालिटीच्या आल्यासाठी आज 70 ते 80 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. तर दरामध्ये थोडासा बदल आल्यासाठी झालेला पाहायला मिळते. तर आवक ही पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते 1 नंबर टॉप क्वालिटीच्या सातारा आल्यासाठी 70 ते 80 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो. कांदापातची क्वालिटी पाहायला मिळते. तर चिखलाने भरलेली कांदापातसाठी 5 रुपये ते जास्ती असतं. 7 रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकित दर कांदापातसाठी पाहायला मिळते. तर आवक भरपूर आहे. त्याचबरोबर दरामध्ये घसरण कांदापातसाठी 2 ते 3 दिवसापासून झालेली पाहायला मिळते. शापूची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 4 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीच्या शापूसाठी 7 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर पावसामुळे भिजलेली शापू मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये बरेच दिवसापासून 5 ते 7 रुपयाच्या दरम्यान शापूचे दर आपल्याला पाहायला मिळतात. मेथीची क्वालिटी पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी कमीत कमी 10 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये मेथीला 20 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. आवक आपल्याला कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहेत ते आपल्याला कमी जास्त पाहायला मिळतात. कोथिंबीरची क्वालिटी पाहू शकतो. तर कोथिंबीरसाठी हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळतात. आवक आपल्याला पूर्ण जे आहे ते कमी क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर दरामध्ये तेजी कोथिंबीरसाठी झालेली पाहायला मिळते.
पोपटी मिरची पाहायला मिळते. तर पोपटी मिरचीसाठी आज आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 15 ते 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला थोडी घसरण आज पाहायला मिळते. हिरव्या मिरचीची क्वालिटी पाहायला मिळते. तर काळ्या पाटीची हिरवी मिरची पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपये किलोपासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीला 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात.